त्यावेळेला आपण जगाच्या पाठीवर आपली अर्थव्यवस्था 11 नंबरवर होती आणि आज आपण 4थ्या नंबरवर आहोत. तिसऱ्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. जपान सारख्या विकसित राष्ट्रात सुद्धा आपण मागे टाकून आता पुढे चाललेलो आहे आणि आपला प्रयत्न आहे की येणाऱ्या 47 मध्ये म्हणजे अजून 20 वर्ष लागतील, त्यावेळेला आपण आपली गोल्डन जुबिली म्हणून सुवर्ण महोत्सव आपण 100 वर्ष देशाला स्वातंत्र्य पूर्ण होतील. त्यावेळेला आपल्याला खूप मोठी बदल मारायची आहे. विकसित भारताच्या दिशेने आपली आगेकून चाललेली आहे, जोडजोड चाललेली आहे आणि त्यामुळे त्यात महाराष्ट्राचाही वाटा असावा यासाठी आम्ही आमचं योगदान या सगळ्या 5 महिन्यांमध्ये देऊ. यासाठी देवेंद्रजींनी अर्थसंकल्प मांडला हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या राज्याचा धक्का शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहे. हे करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर कसं देता येईल यासाठी सुद्धा आपला प्रयत्न त्या ठिकाणी आहे. विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी आपला प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना पाणी कसं मिळता येईल, कारण शेतीच्या नुसत्या पावसावर अवलंबून शेती करता येत नाही. तर शेतकऱ्यांना बारमाही शेती करता आली पाहिजे, रब्बीचं पीक घेता आलं पाहिजे आणि म्हणून जलसंपदा खात्याला विशेष करून जलसंधारण खात्याला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे. नुसत्या विदर्भामध्ये विदर्भ विकास महामंडळामध्ये 1,00,000 रुपये कोटीची योजना नळगंगा वैनगंगा ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महिनाभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये त्याचं टेंडर सुद्धा निघेल. 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली त्या ठिकाणी येणार आहे, इरिगेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जवळपास 7 जिल्हे आणि 36 तालुके त्यांचा समावेश या योजनेमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं विदर्भाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे. या सगळ्या प्रोजेक्टची किंमत आज 96,000 कोटी आहे. 96,000 कोटीचा प्रकल्प आपल्याला हा 8 ते 10 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. पण तो टप्प्याटप्प्याने होईल. पहिला टप्पा आधी होईल 2 वर्षामध्ये, दुसरा होईल 2 वर्षामध्ये. तोपर्यंत सर्व शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळेल, इंडस्ट्रीला पाणी मिळेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होतील. त्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांक्षीचा प्रकल्प आहे. आपल्याकडे सुद्धा गिरण्याचा असेल, नारपार असेल, त्या प्रकल्पांना आपण सुरुवात करतो. समुद्राचं पाणी, समुद्रात वाहून जाणारं पाणी त्यात आपल्याकडे आपण वळवणार आहोत आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडे दुष्काळी भाग आहे काय, ज्या ठिकाणी रब्बी पीक सुद्धा येत नाही त्या भागाला आपण पाणी देणार आहोत. आणि मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी हा महत्वाचा कणा मानून आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी तयार करतो. आपल्याला कल्पना आहे विजेचा पूर्वी किती गोंधळ होता, किती गोळ होता. रात्रीच वीज यायची, ती 4 तास द्यावी लागत होती. पण त्या सरकारने सुद्धा हाती घेतल्यापासून एक विक्रमच केलेला आहे. म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद आलेली आहे. आपण शेतकऱ्यांना सौर पंप देतो. 7 हॉर्सपावरचे पंप आता शेतकऱ्यांना दिवसभर म्हणजे 12-12 तास ते या ठिकाणी पाणी देत आहेत. विजेच्या भरोशावर न राहता, अवलंबून न राहता आता सौर ऊर्जेतून आपल्या शेतामध्ये पंप टाकून दिला, विहिरीमध्ये असेल, बोरमध्ये असेल आणि 7 हॉर्सपावरचं पाणी तुम्हाला दिवसा शेतीला देता येत आहे. म्हणजे रात्री शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा, बिबट्यांचा त्रास होता, सापाचा विंचू काढण्याचा त्रास होता आणि म्हणून आता दिवसा वीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आणि यापेक्षा पुढच्या सगळ्या भविष्यामध्ये या 2-3-4 वर्षामध्ये आमच्या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून धरणात्मक वीज तयार करणार आहोत. सोलर पंपाच्या बाबतीमध्ये आपण वीज देतो आहोत. सोलरचा जास्तीत जास्त वापर करून त्यात सबसिडी देऊन केंद्र सरकारने मोठी भूमिका त्यामध्ये घेतलेली आहे. राज्य सरकार त्याच्यामध्ये खूप आग्रही आहे आणि अनेक ठिकाणी पण आता गावाखेड्यातून बघतायत जमिनी त्या नापीक आहेत, डोंगराळ आहेत, त्या ठिकाणी आता पॅनल बोर्ड लावून म्हणजे विजेच्या बाबतीमध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण मला वाटतं 2-3 वर्षामध्ये होणार आहोत. उलट अतिरिक्त वीज आम्हाला दुसऱ्या राज्यांना द्यावी लागेल अशी परिस्थिती आता आपण तयार केलेली आहे. आणि म्हणून विजेचा प्रश्न असेल, शेतीचा असेल, पाण्याचा असेल, त्या ठिकाणी हे सगळ्या शेतकऱ्यांसाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, घरगुती वापरासाठी असेल, त्या सगळ्या व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून हे राज्य प्रगत कसं होईल
शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल यासाठी सर्वत्र प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत अनेक छोट्या मोठ्या योजना आहेत, अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील. पण मी पुन्हा सांगेन की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय हा अतिशय सुखद असा धक्का देणारा निर्णय शेतकऱ्यांसाठी मान्य देवेंद्रजींनी जाहीर केलेला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे लाडकी बहिणीच्या बाबतीत सुद्धा आमच्या गावखेड्यातल्या आमच्या भगिनी आहेत, मजूर आहेत, शेतमजूर आहेत, गरीब आहेत, आर्थिक दृष्ट्या घडलेले आहेत, त्यांना सुद्धा 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी वेळेवर दिले जात आहेत. शेतकऱ्यांना 12,000 रुपये दर वर्षाला आपण त्या ठिकाणी देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी, आमच्या मुलींसाठी अनेक योजना आहेत, अनेक योजना, शैक्षणिक योजना असतील, तरुणांसाठी स्टार्टअप योजना असतील, स्टँडअप योजना असतील, अशा अनेक योजना आहेत ज्यामुळं स्वतःचा रोजगार आपल्याला स्वतःच तयार करता येईल. आपल्याला स्वतः स्टार्टअपच्या माध्यमातून 25-25 लाखापर्यंत कर्ज विनातारण हे तरुणांना त्या ठिकाणी मिळत आहे. जे एज्युकेटेड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, चांगले शिक्षित आहेत, अशा तरुणांना आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी मुसंडी आपण या ठिकाणी घेतलेले मारले. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपण बघतात, आता देवाच्या त्या ठिकाणी जाऊन आले देवेंद्र भाऊ, आणि त्या ठिकाणी किती अग्रीमेंट आपण त्या ठिकाणी केले. आज संभाजीनगर असेल, नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीसाठी मागणी त्या ठिकाणी वाढते. महिंद्राचा मोठा प्रकल्प 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प पुन्हा या ठिकाणी आपला उभा राहतोय. त्याच्या जमिनीचा आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. आणि मला वाटतं की एक्सपोर्ट ज्या गाड्या आहेत बाहेर देशात पाठवायच्या त्याच्यासाठी स्वतंत्र युनिट आता महिंद्रा कंपनी या ठिकाणी उभी करते. आणि अशा अनेक कंपन्या आहेत. रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे, वेळेचं नियोजन झाल्यामुळे एअरपोर्ट आता पुन्हा त्या ठिकाणी वाढतंय, त्या ठिकाणी पार्किंग वाढत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास आपण 1200 कोटी रुपये एअरपोर्टसाठी या ठिकाणी खर्च करत आहोत. त्यामुळे वाहतुकीचे जेवढे प्रश्न आहेत, रस्त्याचा आपण बघितलं असेल, आता आपल्याला इगतपुरीपासून आपण खाली उतरतो की आपल्याला लगेच आपल्या समृद्धी मार्गाला मिळता येतं. पण इथून त्यासाठी इथून आपल्याला 10-15 किलोमीटर आपल्याला समृद्धीला कसं भेटता येईल, सगळ्यांनी हा रस्ता सुचवलेला आहे. आणि त्याला तात्काळ आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. म्हणजे नाशिक पासून 15 किलोमीटर आपण आता त्या रस्त्याला जाऊन मिळूया. वाढवण आपल्या जवळ आलेलं आहे. आणि त्यामुळे जमिनीच्या किमती खूप वाढत आहेत. इंडस्ट्री आपल्याकडे येत आहेत, वेअरहाऊस त्या ठिकाणी येत आहेत, कोल्ड स्टोरेज या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं नाशिकचाही सुद्धा चेहरा मोहरा त्या ठिकाणी येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला सगळा बदललेला या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून इंडस्ट्रीला सुद्धा रेड कार्पेट टाकण्याचं काम त्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. उद्योगमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, आता आमच्या पवारताई या ठिकाणी आहेत, दुर्दैवाने दादा आमच्यामध्ये नाहीत. पण सरकार या बाबतीमध्ये खूप आता आग्रही आहे की या राज्याचा विकास करायचा आहे, रोजगार मिळाला पाहिजे, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते तयार झाले पाहिजेत. रस्ते असतील, त्या ठिकाणी विमानसेवा असेल, रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना, आता आपण नाशिकला रेल्वे स्टेशन वाढवतोय, प्लॅटफॉर्म वाढवतोय, त्या ठिकाणी तिथे व्यवस्था करतोय. आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये किंवा इंटरनॅशनल बाहेर देशामध्ये या ठिकाणी विमानं कशी जातील यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मला वाटतं वर्षभरामध्ये आता जवळपास 1000-1200 कोटीची कामं पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला बाहेर सुद्धा विमानं जाताना दिसतील. आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक शहरही बदलत आहे, राज्य सुद्धा बदलत आहे. आणि या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आहेत की या ठिकाणी मला सांगता येतील. पण मला असं वाटतं की तुम्हाला ही जी टिप्पणी दिली सगळ्यांना मिळालेली असेल, त्यामध्ये विस्ताराने सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत, जे विषय आलेले आहेत, देवेंद्रजी 1.5 तास भाषण केलं आहे. आणि त्यामुळे सगळ्या मुद्द्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही, ठळक मुद्द्यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपण बघताय शहरामध्ये सुद्धा मेट्रो माध्यमातून असेल, कोस्टल रोडच्या माध्यमातून असेल, नवीन आता आपले रस्ते बी मराठवाड्यामध्ये तयार होत आहेत. आणि सगळीकडे जिथे जाल तिथे बघा सगळे सिमेंटचे रस्ते होत आहेत. पूर्वी आपण परदेशात जायचो तेव्हा मला कुतूहल वाटायचं की गाडी समुद्राच्या खालून कशी चालली. आता आम्ही दररोज त्या ठिकाणी जातो, दररोज जातो. आमची मेट्रो खालून चालली आहे, जमीनचे 100-150 फूट खालून चाललेली, 200 फूट खालून चाललेली आहे. हे बघून आता आम्हाला असं वाटतं की आपण किती प्रगती या ठिकाणी 10 वर्षामध्ये केलेली आहे. आणि हे सगळं 10 वर्षामध्ये झालेलं आहे, 10 वर्षात झालेलं आहे. आणि म्हणून इतके धाडसी निर्णय हे सरकार या ठिकाणी घेत आहे. आता शिवसेनेने, राऊतांनी, उद्धवजींनी टीका केली, परवा एवढं कर्ज तुम्ही घेतलं, तर कर्ज घेतलं तर काय काही उन्हासाठी नाही घेतलं. कामं किती होत आहेत, राज्य किती प्रगती करत आहे, सगळ्या सोयीसुविधा किती उपलब्ध होत आहेत, हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सर्व
राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी चाललेला आहे. माननीय देवेंद्रजी यांच्याबद्दल मी काही जास्त फार बोलणार नाही. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे किती दूरदृष्टी असलेला नेता मुख्यमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि बरोबर शिंदे साहेबही आहेत, पवारच्या वहिनी पण आहेत, सगळे आपल्या आहेत, महायुती मिळून या राज्यात. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला माहिती आहे की जगभरावर आता परिस्थिती काय चाललेली आहे. जग महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करते की काय कधी असं वाटायला लागलेलं आहे. आज इराण असेल, इस्रायल असेल, इराक असेल, या ठिकाणी अमेरिका असेल, यांच्यामध्ये द्वंद्व पेटलेला आहे. त्या दोन्ही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि म्हणून यामुळे राज्यभरामध्ये देशभरामध्ये जी एक गॅसची टंचाई आपण म्हणून पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये जे काही चाललेलं आहे ते आपल्या सगळ्या कालपासून आपणही बघितलं. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी होते, कमिशनर होत्या, महापौर होते, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण होतो, नगरसेवक होते, आम्ही सगळा आढावा घेतला. पण मी बघितलं की मागच्या महिन्यामध्ये किती मागणी होती पेट्रोल डिझेलची. या पेट्रोल डिझेलच्या मागणीपेक्षा 1.5 पट मागणी फक्त या महिन्यामध्ये म्हणजे या 4 दिवसामध्ये. मी विचारलं की मागच्या महिन्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये, या दिवसामध्ये किती मागणी होती. तर या ठिकाणी समजा एक अंदाजित मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी ज्या समजा 100 केलची मागणी असेल तर ह्या 2 दिवसामध्ये 150 केलची होऊन गेलेली. म्हणजे कृत्रिम टंचाई असं मी म्हणेन. मला सगळ्यांनी सांगितलं की साहेब जेवढं लागत असेल पेट्रोल डिझेल तेवढं आमच्याकडे आहे. अगदी मागच्या महिन्यापर्यंत परवापर्यंत जेवढं वापरत होतं तेवढं सगळं आहे, तेवढा साठा आमच्याकडे आहे. आमच्याकडे कुठेही शॉर्टेज नाही. आम्ही कुणालाही म्हणत नाही 20-5 लिटर मागितलं की तू 10 लिटर घे का 5 लिटर घे, सगळा कोटा आहे. मागच्या वेळेपेक्षा मागच्या आठवड्यात आम्ही जे विकलं, ज्या वेळेला अशी परिस्थिती नव्हती, महिनाभरापूर्वी 3 आठवड्यापूर्वी युद्धजन्य परिस्थिती नव्हती, त्यावेळेला आम्ही जेवढं वापरलं त्याच्या 1.5 पट पेट्रोल डिझेल आता आमच्याकडे मागितलं जातं. त्यामुळे एवढी मागणी आल्यावर आपण सप्लायमध्ये शॉर्टेज पडतोय. डेपोन आम्ही विचारलं तेव्हा आमच्याकडे माल मुबलक आहे, आमच्याकडे कुठलीही टंचाई नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून तुम्ही अगदी लोकांना हे आश्वासित करा, शाश्वत करा की या ठिकाणी कुठेही पेट्रोल डिझेल केरोसिन असेल काय कुठलीही टंचाई नाही, कुठलीही टंचाई नाही. पण आपण उगाच स्टॉक करून ठेवायचा, उगाच गाड्या फुल करून ठेवायच्या. जो अगदी आपण 10 लिटर वापरतो तिथे 40 लिटर घेऊन ठेवायचं. मला वाटतं त्याची गरज नाही, आवश्यकता नाही. आपण जर रुटीन अगदी आपल्या रोजचे लागणारं पेट्रोल डिझेल जरी भरत गेलो, जे आपण ते भरतोय, तरी आपल्याला कुठे जायची गरज, धावपळीची अजिबात गरज नाही. ही परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये जाईल की कुठेही टंचाई नाही. पण या सगळ्या अफवांमुळे, विशेष करून सोशल मीडियावर जे अफवा होत आहेत, जे शॉर्टेजच्या लाईनी दाखवत जातात, त्यामुळे लोकांना इतकं भीतीचं वातावरण झालेलं आहे की मी काय करून काय नाही, केवढं भरून ठेवून केवढं नाही. सगळ्या पेट्रोल डिझेल बाबतीमध्ये, गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वांना मी घरपोच देऊ. आम्ही सर्वांना घरपोच देऊ, बुकिंग करा, आम्ही सर्वांना घरपोच लगेच त्या ठिकाणी गॅस देऊ. मी सगळे मित्र त्या ठिकाणी बोलवले होते. त्यांनी मला सांगितलं की साहेब 1.5 पट म्हणजे जिथे आम्हाला आज 33,423 सिलेंडर काल प्राप्त झाले. म्हटलं याच्या पूर्वी किती होत होते, म्हणजे एवढेच होत होते, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. 30,000 होत होते, 33,000 आले. त्याच्यामध्ये शॉर्टेज कुठेच नाहीये. पण आपण जे सगळे घरात 2-3 सिलेंडर असतील ते सगळे भरून ठेवतोय. घरामध्ये कुठे 18 किलोचा आहे, समजा 15 किलोचा आहे, तो त्याच्यात 10 किलो स्वतःला 5 शिल्लक असेल तरी सुद्धा आपण तो घेऊन जातोय, आम्हाला परत भरून द्या सांगतोय. आणि तिथे सगळे दुकानावर तिथे गर्दी करतायत. त्यामुळे सगळी सेवा ही विस्कळीत झालेली आहे. ट्रान्सपोर्टिंग सेवा सुद्धा त्यामुळे विस्कळीत झालेली आहे. डीलरचं म्हणणं आहे की आम्ही कोणालाही एक दिवस मागे पुढे करणार नाही, जसं आता रुटीन चाललंय आम्ही तसंच करू, तसंच देऊ. पण आपण थोडं सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे. कुठेही गॅसचं शॉर्टेज नाही, शॉर्टेज नाही. आम्ही आपल्याला देणार आहोत, आमच्याकडे स्टॉक तेवढा देतोय, आजपर्यंत तेवढा देतोय. पण या ठिकाणी आपण थोडा जर शांतता ठेवली आणि थोडस नियम पाळला तर मला वाटतं त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही. पण सगळा प्रॉब्लेम जो आहे तो हा सगळा पॅनिकमुळे आहे. सगळ्यांना असं आश्वासना वाटते की काय होईल, कसं काय होईल, आणि त्यामुळे सगळे लोक जाऊन तिथे जाऊन गोंधळ घालतात. आणि मग त्यांना बुकिंग करावी लागते का तेव्हा कॉम्प्युटर्स आहे, सगळं ऑनलाईन आहे. आणि त्यामुळे मग असं तिथे गेलं की लगेच गॅस दे, तसं काही करता येत नाही. आणि म्हणून लोकांना असं वाटतं इथे गॅस मिळतच नाहीये. आणि म्हणून माझी अजूनही विनंती आहे की आपण सर्वांना बुकिंग करा, तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी गॅस मिळेल. गॅसच्या बाबतीमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये. बुकिंगचे प्रॉब्लेम आहे, तुम्ही बुकिंग वेळेवर केली पाहिजे.
तुम्ही सांगितलं तर त्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर घरपोच देणार आहोत. काही गाड्या आमच्याकडे रस्त्यावरील लोक थांबून सिलेंडर उचलून घेत होते. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला, काही गरज नसताना. आणि आम्ही म्हणतो तुमच्या घरी येऊन देतो, लोक गावातल्या बाहेर येतात ते गावात दूध काढून घेतोय, हे रोकडा पैसे आमच्याकडून. मला वाटतं असं करून चालणार नाही. परिस्थिती आपल्याला सर्वांना कल्पना आहे, हे काही आपल्या हातातलं नाहीये. हे सगळं युद्धामुळे त्या ठिकाणी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठेही काही शॉर्टेज होणार नाही. आपण फक्त थोडा संयम ठेवावा. आणि अजूनही विचार थोडं वापरामध्ये थोडं शॉर्टेज केलं तर ते अजून अधिक बरं नाही. कारण आपण समजून घ्या, परिस्थिती जगभरामध्ये तशीच आहे, फक्त की आपल्या देशाची परिस्थिती अशी नाहीये. जगभरामध्ये परिस्थिती आपल्यापेक्षाही खूप गंभीर आहे. पण आपल्या केंद्र सरकार असेल, आपल्या केंद्राचे अधिकारी आहेत, परराष्ट्र मंत्री आहेत, आपले सचिव आहेत, हे कशा पद्धतीने काम करतात म्हणून आपण टीव्हीवर बघतायत. त्यामुळे आपले जहाज येत आहेत, क्रूड ऑइलचे येत आहेत, पेट्रोल डिझेलचे टाकलेले येत आहेत, गॅसचे पण येत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे कुठे फार अडचणीत आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. पण थोडी शांतता निश्चित आपल्याला घ्यावी लागेल, थोडा संयम आपल्याला ठेवावा लागेल. आपलंच काम आहे, हे राष्ट्रकार्य आहे. राष्ट्रावर आलेलं सुद्धा संकट समजा, ते समजून आपण थोडं वापरामध्ये काटकसर केली तर ते अधिक बरं होईल. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये थोडं शॉर्टेज आहे. जे हॉटेलला लागतंय, ते इंडस्ट्रीला लागतंय, त्या बाबतीमध्ये थोडं शॉर्टेज या ठिकाणी. पण प्रायोरिटी आपण डोमेस्टिक दिली की लोकांना स्वयंपाक करता आला पाहिजे, त्या तुमच्या गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी कुठलीही शॉर्टेज या गॅसच्या बाबतीमध्ये नाही. पुन्हा मी आपल्या वतीने सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आहे. अजून काही असेल जसं आपण रॉकेल पहिल्यांदा आलं, काल रॉकेल पहिल्यांदा आलं, या आपण परिस्थितीमध्ये सरकारने रॉकेलचा एक कोडा दिलेला आहे. मला वाटतं आपण किती 350 केल रॉकेल हे काल या ठिकाणी आलेला आहे. तो सुद्धा आपण वापरू शकतात. रॉकेलचा वापर करून आपल्याला काय असेल, फारच कुठे काही प्रॉब्लेम असेल ते करू शकतात. इलेक्ट्रिकच्या शेगड्या सुद्धा आता आपण वापरायला मोठी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं जितक्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीने आपण आपली गरज भागवू शकतो आहे. पण मला वाटतं की फार दुकानावर गर्दी करून, डीलरकडे गर्दी करून हा प्रश्न सुटणार नाही. आपण बुकिंग करा, आपल्याला घरपोच गॅस सुद्धा तरी आमची राहील. पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस आता आपण सगळ्या शहरात बघतोय, आपण सगळ्या लाईन टाकतोय. अनेक शहरांमध्ये आता सिलेंडरपेक्षा गॅस पाईपलाईनला जास्त महत्त्व दिलं जातं. ते 12 महिने 24 तास सुरू राहतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा कनेक्शन आता लोकांनी आपल्या या ठिकाणी घ्यावे, नाशिककरांनी या ठिकाणी घ्यावे. आणि त्यातून मग काय सिलेंडर संपलं, आणा द्या ही करण्याची आपल्याला पुढे भविष्यामध्ये गरज राहणार नाही. आपण त्याचाही उपयोग सगळ्यांनी करावा अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. या ठिकाणी वेटिंग लिस्ट एवढी मोठी झालेली आहे की ती कधी झाली नसेल. दुप्पट वेटिंग लिस्ट होत चालली गॅसच्या. आपण तर मला असं वाटतं एवढी पॅनिक होण्याची गरजच नाही. आपल्याला सर्वांना गॅस त्या ठिकाणी मिळेल. त्याच्या सरकार त्यासाठी निश्चित कटिबद्ध आहे. काही झालं तरी या बाबतीमध्ये कोणाची त्रास होणार नाही याची जबाबदारी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जेवढी मागणी आपली मागच्या आठवड्यात तेवढं आपण देतो. पुन्हा सांगेल, माझ्याकडे सगळे आकडे आहेत. 1573 किलोची मागणी होती, 1413 काल विक्री झालेली आहे. डिझेलच्या बाबतीमध्ये 2931 केएलची मागणी होती, विक्री 2700 झालेली आहे. म्हणजे कुठेच फरक नाहीये. पण मागच्या आठवड्यात जेवढं विकलं गेलं या दिवसामध्ये त्याच्यापेक्षा 1.5 मागणी किंवा 1.5 आपण पेट्रोल डिझेल त्या गाड्यामध्ये भरतोय. आणि म्हणून अशा पद्धती कृत्रिम तथ्य जसे म्हणता येईल आपण स्टॉक करून ठेवतोय, त्यामुळे निर्माण झालेली आहे. पण हा विषय अतिशय महत्वाचा. मी आपण विनंती केली की याला थोडंसं हेडलाईन देऊ किंवा थोडंसं चौकटीवर जर हा प्रश्न हा विषय जर लोकांसमोर ठेवला तर मला वाटतं हे सगळं सुरळीत या ठिकाणी वितरण आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. आणि म्हणून कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही, कोणी काळजी फार करण्याची गरज नाही. आपण फक्त थोडा संयम दाखवला तर मला वाटतं येणाऱ्या आठवडाभरामध्ये हा प्रश्न सुटणार आहे. सगळे जहाजाला सुरुवात होते, कुठे बोलणे सुरू आहेत. बोलतं आंतरराष्ट्रीय स्तरावर मला वाटतं सगळे प्रश्न या ठिकाणी सुटतील. आणि म्हणून आपण याला चांगली प्रसिद्धी पुन्हा अशी आपल्याला विनंती करतो. आपले काही प्रश्न असतील तर सांगा. आता कोणाकोणा सांभाळणार तुम्ही सोशल मीडियात तू एवढे फोटो दाखव. आता आता मला सांगा, परवापर्यंत शॉर्टेज होतं का पेट्रोल डिझेलचा? सुरळीत चाललं होतं.
कुठेच काही नव्हतं. पण कालच मला वाटतं, आता मी तर आरक्षणाचं विचार नव्हतं, पण काल अचानक कुठे सोशल मीडियावर असं दाखवलं गेलं की संपणार आहे, शॉर्टेज आणि इतक्या लाईनी लागल्या की रात्री मारामाऱ्या भानगडी पोलीस ठेवायला लागले. आता मला सांगा, आलेल्या सगळ्यांना पण पेट्रोल देत आहे, कुठे शॉर्टेज आहे का? मी मनमाड डेपोला साहेब आमच्याकडे तयार आहे, विचारू द्या. निश्चित ते करायला लागेल. ते पोलिसांना आम्ही सूचना दिलेल्या आहे. काही म्हणजे जाणीवपूर्वक आता मागच्या काळात मी म्हणेल, आता युद्धजन्य परिस्थिती आहे. काँग्रेसने याला सुरुवात केली, सिलेंडरची अंत्ययात्रा काढा, बोर्ड लावा, चप्पल जोडे मारा. अरे मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपला पक्षभेद विसरून, राजकारण विसरून सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. हे राष्ट्रावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. पण लगेच 15 दिवसापूर्वीच त्यांनी सगळ्या अंतरात्रा काढायला सुरुवात करून टाकली आणि त्यामुळे मग लोकांमध्ये थोडंसं लोक पॅनिक झाले. काय करणार, काय होईल, काय नाही होणार. आणि तेव्हापासून मग या गोष्टीला सुरुवात झाली. आणि मग आताच्या काळामध्ये इतके लोक त्या ठिकाणी जाऊन गर्दी करतायत. मला वाटतं हे थांबलं पाहिजे. मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये जेवढे सिलेंडर देत होतो तेवढे आहेत ना. आता तुम्ही मागच्या महिन्यामध्ये जर आम्ही 10,000 सिलेंडर होतो, आता तुम्ही म्हणाल आम्हाला 15,000 आज द्या, त्यामुळे मग ही अडचण आलेली. खरं म्हणजे कुठे शॉर्टेज नाहीये, कुणाकडे गॅस नाही, कोणाकडे असं नाहीये. कमर्शियल मला मान्य आहे, हॉटेलमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, कमर्शियल द्यायला, इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, तो सोडण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. पण डोमेस्टिकला कुठे ज्यामुळे जास्त लोक त्याच्यामध्ये होत आहेत, त्याच्यामुळे तसं काही कुठे नाहीये. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नये. अफवा पसरवल्या जात आहेत, सोशल मीडियावर खोटं दाखवलं जात आहे, खोटं सांगितलं जात आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या रुटीन प्रमाणे आपण जे लागेल आपल्याला तेवढंच डिझेल घ्या, तेवढंच पेट्रोल घ्या, तेवढंच घ्या. खरं विषय तो अतिशय गंभीर आहे. त्याचं काय, नाशिक शहराचे नाव खूप कुठल्या पुढे गेलेलं आहे, देश पातळीवर गेलेलं आहे. हे खरं कबूल करावं लागेल की ज्या पद्धतीने या माणसाने जो नालायकपणा केलेला आहे, मूर्खपणा केलेला आहे, म्हणजे अतिशय विकृती मी म्हणेन त्या गोष्टीला त्यांनी जी केलेली आहे, खरं म्हणजे कोणी आतापर्यंत केलं नसेल. म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी लैंगिक शोषण केलेलं आहे. आता 7 गुन्हे आतापर्यंत त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत. 6 भगिनींनी आपली जाऊन मिटलेली सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे सांगितलेल्या आहे, एसआयटी समोर सांगितल्या आहे. त्यात फारच गंभीर आहे. त्याबद्दल न बोललेलं बरं. म्हणजे स्वतःचं मृत सगळ्या महिलांना, लोकांना त्या ठिकाणी पाचतोय. काय देत होता त्यातून त्याचं त्यांना माहित आहे. त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यावर काय अत्याचार करत होता, त्याही गोष्टी पुढे येत आहेत. पण मला वाटतं ही विकृती आहे. लोक त्या ठिकाणी जरा खरं म्हणजे आपलं कसं आहे, आपला समाज असा आहे की थोडं, आता मी जास्त बोलणार नाही त्या बाबतीमध्ये, पण अनेक लोक आहेत, अंधश्रद्धाही आहे. हे लोक अशा काही गोष्टीच्या माध्यमातून लोकांना असे हिप्नोटाईज करतात की त्यांना वाटतं की वा यांच्याकडे गेल्यामुळे खरंच काय अडचण काय नाही. अशी लोक आहेत. काही अशा गोष्टी मांडणारे लोक आहेत समाजामध्ये. त्यामुळे लोक जात असतात. इथेच नाही, आता आपल्याकडे जो देशभरामध्ये किती मोठे मोठे धार्मिक गुरु आहेत, पण त्याच्यामध्ये 2-3 कशी निघाली मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल. राम रहीम बाबा, त्यांचे प्रकरण पुढे आले. आपले हरिओम वाले काय त्यांचं नाव, आसाराम बापू, त्यांचे किती अनुयायी होते, किती लाखात असतील, कोटीच असतील जवळपास. पण त्यांनी पण नंतर त्यांचा इथून आल्यामुळे समोर आला. आपल्याला कळत नाही किंवा खरंच हा माणूस असा असेल का, तसा असेल का. पण ते सगळ्या गोष्टी समोर आल्यावर, एक्सपोज झाल्यावर त्या ठिकाणी कळत आहे की हा कुठल्या विचाराचा माणूस होता, किती विकृत होता. म्हणजे असं कोणी करू शकणार नाही. पण त्याच्याच त्या जवळच्या लोकांनी ते सगळं रेकॉर्डिंग दाखवल्यामुळे हा विषय त्या ठिकाणी समोर आला आणि म्हणून या गोष्टीला वाचा फुटली. मला 2 महिन्यापूर्वीच या विषयाची कल्पना आलेली होती, दिलेली होती. मी पोलिसांकडे तशी तक्रारही केलेली होती. म्हणजे तोंडी तक्रार केली होती की बाबा हे फार गंभीर दिसत आहे. 2 महिन्यापूर्वी पण तेव्हापासून याच्यावर कामही सुरू झालं होतं. पोलिसांकडे माहिती होती आणि म्हणून आम्हीच तो मोठो आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे.
त्याच्यामध्ये कधी तो वाचणार नाही. त्यांची सगळी संपत्ती आपण काढतोय, त्यांनी केलेले सगळे नालायकपणा, सगळे चाळे त्या ठिकाणी निघतायत. लोकांना आपण आवाहन केलेलं आहे, नाव मुक्त ठेवण्याच्या अटीवर आपण सगळ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी घेतोय. आणि म्हणजे ज्या पद्धतीने यांनी सगळं कुकर्म केलेलं आहे ते तर कोणीच केलं नसेल आता, तुम्ही असं सांगितलं आपल्याला. अतिशय विदारक गोष्टी सगळ्या या, आणि म्हणून या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी काल अधिवेशनामध्ये सांगितलं परवा की या संदर्भामध्ये सखोल चौकशी यासाठी नेमली गेलेली आहे, आणि अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला त्याच्यामध्ये आता कसं त्याचा चार्जशीट होईल, तो कसा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील, त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या अटॅच कशा केल्या जातील. हजारो कोटीच्या प्रॉपर्टी मला वाटतं तितक्या ठिकाणी जमिनी आहे, ठिकाणी प्रॉपर्टी आहेत, घरं आहेत, बंगले काय काय त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. जे आपण ऐकतो आहे ते समोर येत आहे, त्याच्यावर ऐकून आपल्याला समजतं आहे. आणि म्हणून याची सगळी चौकशी होऊन या सगळ्या गोष्टी बाहेर येतील, पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल. तो आता बाहेरच येणार नाही अशी व्यवस्था त्यातून होईल. मला वाटतं आता अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत की ते आम्हाला मागणी करत असतात. पर्यटन खात्याच्या माध्यमातून असेल, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून असेल. मी पण त्या दोन्ही खात्याचा मंत्री होतो 2.5 वर्ष. माझ्या काळामध्ये जेवढे पैसे वाटले गेले, म्हणजे आपण क वर्गाचे ब वर्ग मंदिराला दर्जा दिला, मला वाटतं माझ्या काळात तो सर्वाधिक जास्त दिला गेलेला होता. आम्ही सगळ्या तपासण्या करून लोकांना आमच्याकडे प्रस्ताव आले, पोलिसांचे त्याच्यामध्ये रिपोर्ट आले की हो इथे एवढी गर्दी होते. ज्या ब वर्ग, क वर्ग, ब वर्ग, ब वर्ग, अ वर्ग पेपर असतील की त्या ठिकाणी खरंच मोठ्या यात्रा भरतात, लाखो लोक येतात, त्याचे निकष आहेत. आणि मग आम्ही ब वर्गाला जिथे 2 कोटी रुपये होते आम्ही 5 कोटी रुपये केले. हा म्हणजे सार्वजनिक निर्णय घेतला. अ वर्गाला 5 कोटी होते तिथे आम्ही 25 कोटी दिले, 5 मोठ्या ठिकाणी केले, 25 कोटी रुपये दिले. ते शेवटी हे देवस्थान टिकले पाहिजे. अनेक वर्षापासूनचे पुरातन इमारती आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या काळापासूनचे, महाराजांच्या काळापासूनचे आमचे मंदिर आहेत, पण त्याचा सगळं रास उचलला, खराब उचलले. त्यांना मेंटेनन्ससाठी पैसे नाही, रंगरंगोटीसाठी पैसे नाही, सुशोभीकरणाला पैसे नाही, आणि म्हणून चांगल्या भावनेने आम्ही हा निर्णय केलेला आहे. आता अशा ठिकाणी आता मी पण अनेक पैसे दिले लोकांना, अनेक तीर्थक्षेत्रांना पैसे दिले आहेत, ट्रस्टला दिलेले आहेत. आता उद्या तिथल्या एखाद्या महाराजने काही परत काही वेळचाळे केले तर मग गिरीश महाजनने कसे काय दिले, मला वाटतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. देताना काही जयकुमारची भूमिका अशी होती का की हा इतका नालायक घे पैसे, हे आता उघड झालं म्हणून, हे आपण उघड झालं म्हणून, नाही तर आपण बरेच जण त्या ठिकाणी गेलेलो असतो. किती लोक गेले त्या ठिकाणी, पण चांगल्या भावने गेले, बाबांकडे माझा आशीर्वाद पावतो, चांगलं काहीतरी बघतो आहे. सगळ्यांना लोक कसे आपल्याकडे आपल्याला माहित आहे, लोकांना वाटतं मी कसा वाढेल, कोणाचं प्रमोशन कसं होईल, कोणाचं लग्न कसं होईल, कोणाला मुलं कशी होतील, आम्हाला खुर्च्या कशा आमच्या वाढून मिळतील, आमचं प्रमोशन कसं होईल. सगळ्या क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रात असेल, ब्युरोक्रसीमध्ये असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये असेल, मी पास कसा होईल, माझा पोरगा पुढे कसा जाईल, IAS कसा होईल, सगळ्यांना वाटतं. मग कोण बाबांचं जोरात आहे, बरं बाबांचा आशीर्वाद कळतो, जातो आपण तिथे. पण आता अशा विकृत जर त्याच्यामध्ये असतील, अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे जयकुमार रावळांनी काही जाणीवपूर्वक दिले पैसे दिले का असे कोणी, पण त्यांचं नाव यांनी कसे दिले, कोणी शिफारस केली. आता ते उद्या माझ्या बाबतीमध्ये कुठे एखाद्या ठिकाणी होऊ शकतं, पण मग मी जबाबदार, मी चांगल्या भावनेने पैसे दिले आहेत. सरकारची जी भूमिका आहे की तिथं क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही वाढली पाहिजे, आणि म्हणून आम्ही ते दिलेले आहेत. मी अजून तो व्हिडिओ काही बघितलेला नाही. काल मला आपल्याच चॅनलच्या माध्यमातून कळालं की रात्री 11:30-12 वाजता धनगर समाजाचं आरक्षण म्हणजे आरक्षण त्याचं उपोषण चालू होतं 10 दिवसापासून. दीपकजी मराठे ठिकाणी बसलेले होते. मी 11:30-12 वाजेपर्यंत तिथे होतो, 12 वाजेपर्यंत. 11:30ला आपण त्याचं उपोषण तुम्ही दाखवलं होते, त्यांचं सोडलं. म्हणजे विधानसभेतून मी डायरेक्ट तिथे गेलो, 2 वेळेस बसलो होते, पत्र परत तयार केलं मंत्रालयात जाऊन, आणि त्याची तब्येत खूप खराब झालेली होती. त्याच्या सासऱ्यांनी कालच दुपारी आत्महत्या केली, त्याचे साडूही वारले. त्यामुळे सगळ्यांनी विनंती केली, म्हणून आम्ही सगळ्यांना राम शिंदे साहेब, मी पडवळकर साहेब, आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो. आणि मग तिथे 2-3 तास लागले. नंतर मग मी 1 वाजता 1:30 वाजता घरी गेलो, मग जेवण केलं,
मग माझं की पाहण्यात आलं नाही काय झालं काय नाही, पण मला ऐकून माहिती आहे की असं पण आता त्याची चौकशी झाली पाहिजे, नेमकं कोण आहे काय आहे कसं झालं, चौकशी होऊन ते सत्य समोर येईल, त्यानंतर कधी काय असेल सत्यता पटवून तरी कारवाई होईल. घराच्या प्रकरणामध्ये विशेषतः सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील नाही चौकशी मी पुन्हा सांगेल आपल्याला की आपला समाज आपण कसं आहे, आपण सदाळू आहोत, आपला देवावर विश्वास आहे, महाराजांवर विश्वास आहे, जे काही मंदिर आहे तिथे मंदिर पण भव्य बांधलेलं आहे, शंकराचं मंदिर बांधलंय महादेवाचं, आपण जातो ना, आता आपण शिर्डीला जातो, आपण शेगावलाही जातो, आपण ते शिर्डी येताना शनी शिंगणापूर आहे आपण तिथे जातो, पंढरपूर जातो ना, आपण अनेक ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी मोठे मोठे महाराज आहेत तिथे आपण जातो. आता कुंभमेळ्यामध्ये आता लागतो सगळ्यांचे संपर्क येणार होत्या, हजारो साधूंची. आता मग त्याचा अर्थ असा की मग माझ्यावरच कारवाई करून टाका की एवढं काही झालं तिथे, तर असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आपली जाताना भावना वेगळी असते, प्रामाणिक असते, एक धार्मिक भावना आपली असते, पण जर कोणी एखादा माणूस तसं विकृत झाला तर मग सगळे तिथे जाणार आहे, त्यांच्यावर कारवाई करायची का ते चुकीचे आहेत का त्यांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिलं का, हे बघणं आवश्यक मला असं वाटतं. त्यामुळे असं आपल्याला करता येणार नाही की तिथे प्रत्येक जाणारा माणूस हा गुन्हेगारच आहे, त्याला त्यावेळेला माहित नव्हतं की हा इतका विकृत आहे म्हणून, हा इतका नालायक आहे म्हणून. तर मला असं वाटतं की सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे, झालं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं या संदर्भामध्ये 2-3 दिवस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, त्यांच्यामध्ये बोलणे झालेलं आहे. मला वाटतं जवळपास या विषयाचा पडदा पडल्यासारखा आहे. या संदर्भामध्ये मी काही खरं सांगतो, मी काही शिंदे साहेबांशी बोललेलो नाही किंवा देवेंद्रजींशी बोललेलो नाही. पण मी त्या दिवशी एक दिवस मी बाहेरगावी गेलो होतो, त्या दिवशी झालं त्या दिवशी मी सभागृहामध्ये नव्हतो, मी संध्याकाळी पोहोचलो होतो, त्यामुळे मी काही फायदा या प्रकरणामध्ये माझा शिरकाव झालेला नाही. पण मला असं वाटतं मी कालही शिंदे साहेबांशी बोललेलो, देवेंद्रजी स्वतः बोललेले आहेत. मला वाटतं ठीक आहे, ते तेवढ्यापूर्वी झालं ते थोडंसं आपणही बघितलं काय काय झालं, काय काय घडलं, कारण तिथे आपली संख्याही मोठी होती, एकत्रित आम्हाला ते करता यायला असतं, पण थोडं स्थानिक पातळीवर ताणतणाव झाला, त्यामुळे युती होऊ शकली नाही आमच्यामध्ये. आणि मग काही लोकांना वाटलं आपण भाजपकडे जाऊ, तर ते आमच्याकडे आले, त्यामुळे थोडंसं त्यांना उचलून घेऊन गेले होते, बाहेर घेऊन गेले 2-3 दिवस. मग आल्यावर त्यांची इच्छा होती, त्यांचा संपर्क झाला, त्यांना वाटलं आपण इकडे यायचं आहे, तर ते आमच्याकडे आले. त्याच्यामुळे मला वाटतं ताणतणाव झाला हे निश्चित आहे, पण तो व्हायलाही नको होता. पण या संदर्भामध्ये मग आमचे वरिष्ठ नेते आहेत, देवेंद्रजी आहेत आणि शिंदे साहेब आहेत, यांच्यामध्ये चर्चा झालेली, बोलणं झालेलं आहे. मला वाटतं लवकर विषय निवडतो. मी या संदर्भामध्ये ज्या वेळेला 40 लाख त्याला आधी 20 दिला होता, मग आपण 40 केला, यामध्ये 50 द्या, मग आपण 40 केलेला आहे. मला वाटतं आता उपलब्धतेनुसार जसं आता विषय आहेत शिल्लक मार्केटमध्ये, त्यानुसार आपण सगळी योजना केलेली आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये कमिशनर मॅडम आहेत त्याच्याशी मी बोललेलो होतो, त्यांनी सांगितलं की आपण 15-20 वाढून देऊ, 20 आपण आधी 20 सांगितले होते, नंतर आपण 40 केलेले आहे. पण 1 कोटीवर देण्यासारखी परिस्थिती तशी नाहीये, तेवढी शिल्लकाचा त्या ठिकाणी नाहीये. पुढच्या बजेटमध्ये किंवा कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुद्धा आपल्याकडे 30-35 हजार कोटी त्र्यंबकेश्वर आहे, नाशिकसाठी त्या ठिकाणी येत आहेत. रिंग रोडचं कामाची सुरुवात आम्ही आज करतो आहोत. मला वाटतं जशी निधी उपलब्ध असेल त्याप्रमाणे आम्ही नगरसेवकांना पैसे देणार आहोत, त्यात काही अडचण नाही. काहीच गरज नाही. मी आपल्याला तेच सांगितलं की कालच या ठिकाणी किती माल आला, 35,000 म्हणजे माझ्याकडे सगळं 33,423 केल हा काल प्राप्त झालेला आहे. गॅसच्या बाबतीमध्ये सिलेंडरच्या बाबतीत 33,000 सिलेंडर म्हणजे आता बिल लागले नाही, तेवढं काल गाड्या रेग्युलरच आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये मुबलक साठा आहे. कोणाला म्हणजे आपण जे मागच्या आठवड्यामध्ये देत होतो
समजा 300 केल देत होतो, आज सुद्धा तेवढं आमच्याकडे आहे, पण लोक एकदम 400 केलची मागणी करतायत. या सगळ्यामुळे लोक पॅनिक. इथे करण्याची गरजच नाही आपल्याकडे, आम्ही कॅब करणारच नाही. मग मला तेच विनंती करायची आहे की कुठेही इथे अडचण नाहीये, कुठे शॉर्टेज नाहीये. लोकांनी पॅनिक होऊन सगळं स्टॉक करून ठेवा आणि त्यामुळे शॉर्टेज नाही. गॅसही तसंच आहे आणि पेट्रोल डिझेलचंही तसंच आहे. तुम्ही बघितलं काल परवापर्यंत कुणाला म्हटलं का कोणी इतकं भरा का तितकं भरू नका म्हणून, पण एका रात्रीतले एका पेट्रोल पंपावर 1000 गाड्या लागल्या, 2-4 किलोमीटर लाईन लागल्या, तर मग करायचं का? आणि म्हणून ही अडचण झालेली आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका. सगळ्यांना आपल्याला जेवढं लागतं तेवढं पेट्रोल निश्चित मिळणार आहे, पण खूप स्टॉक करून ठेवू नका की त्यामुळे एक्स्ट्रीम टंचाई निर्माण होईल. मग गॅसची असेल तर पेट्रोल डिझेलची असेल. त्यांची संख्या आहे का तेवढी विरोधी पक्षाची निर्माणानुसार करणार आहे. या 2-3 दिवसामध्ये त्याची घोषणा होईल. सभागृहाची घोषणा या 2-4 दिवसामध्ये होईल. आम्ही अधिवेशनामध्ये आपल्याला चर्चा झाली नाही, पण या आठवड्यामध्ये आम्ही ती चर्चा करू. विरोधी पक्ष नेत्यांना मला ती माहिती काय किती संख्या आहे काय. हा काय वर्षाचं पेपरला आलेलं होतं. नाही नाही, पेपरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अजून आमचं काही ठरलेलं नाही. आता याची कोणी असू शकतो त्याला, पण तसं अजून आमचं कुठला फॉर्म्युला ठरलेला नाही. नावांच्या बाबतीमध्ये माझी चर्चा झाली, पण आज उद्यामध्ये आम्ही ती चर्चा, मी उद्या पण इथे आहे, उद्या आहेच. दिल्लीला जाणार नाही, मी थांबणार आहे, पण 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आम्ही ते नाव जाहीर करू. चिपळूणच्या बाबतीत मला वाटतं अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आमचा स्वतः हा विषय चाललेला आहे. माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय देवेंद्रजी आहे, या विषयात बोललेले आहेत, भेटलेले आहेत. हे झाल्यावर 2-3 दिवस आम्ही कसं सभागृह व्यवस्थित चालवलं, कॅबिनेटमध्ये सगळे आम्ही सोबत होतो, अगदी सगळ्यांच्या सल्ला मशीने सभागृह चाललं, आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे आमचे कुठे ताणतणाव नाहीये. निश्चित हा विषयावर तोडगा निघाला.